याला मिलियन्स ऑफ लाईक्स आणि व्ह्यूज वगैरे येऊन जाऊ द्या. काय बोलायचं. आणि आम्ही तोंडावर प्रयत्न पडलं. केलाय जे आम्ही हे दोघांनी सांगायचं मिळून आहे का? आम्ही किती वाईट व्लॉगर्स आहोत हे आम्हाला तुम्हाला नाही दाखवायचंय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम. काय करतोय? काय करतोय म्हणजे तो व्हिडिओ असं बनवायचा का आहे. हो, पण असं नाही करायचं आहे. मग हातातून नाही करायचं आहे. ते हातातून? ह्याला लाव, स्टँडला लाव. अरे यार, एक मिनिट लावतो तो स्टँडला. घे बाई, ओके, लावला स्टँडला. तर हॅलो, काय बोलायचं? काय बोलायचं म्हणजे आम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. म्हणजे आम्ही असं खूप ठिकाणी फिरत असतो, ह्या देशात जातो त्या देशात जातो, आपल्या जंगलांमध्ये वगैरे जातो, सगळीकडे फक्त फिरत असतो बेसिकली. काही झालं तरी फिरत असतो आम्ही. मूळ गोष्ट ती आहे. तर हे सगळं करत असताना आम्हाला बरेच लोक म्हणतात की मग त्याचे तुम्ही व्हिडिओज का नाही बनवत, किंवा असं छान ते समजावत मग इथे कसं जायचं तिथे कसं जायचं हे तुम्ही एक्सप्लेन करत त्याचे व्हिडिओज तुम्ही युट्यूबला का नाही टाकत. मेजर प्रश्न हा आहे की तुम्ही युट्यूब ब्लॉगिंग सुरू का नाही करत. करेक्ट. तर याचं उत्तर तू देतोस का मी देऊ? नाही, याचं महत्वाचं उत्तर आहे आणि जे तुम्हाला समजेल कदाचित ते खूप व्हॅलिड उत्तर आहे. उत्तर असं आहे की आम्ही आळशी आहोत. अशक्य आळशी होतो ते जमत नाही आणि आम्ही विसरतो. हा नाही, म्हणजे ते त्याचा व्हिडिओ बनवा आणि मग ह्याच पॉइंटला तो असं छान सगळं दाखवा, मग ते एडिट करा नाही नाही वगैरे. नाही, असं नाहीये. सो बऱ्याचदा असं झालंय की आम्ही ना खूप काय म्हणतात पेटून उठलोय की नाही आता आपण करूया, आपण आता व्लॉगिंग सुरू करूया. आणि आम्ही तोंडावर प्रयत्न पडलं. केलाय. तोंडावर पडलोय आम्ही बेसिकली. प्रयत्न केला आणि 1-2 व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही विसरलो की अरे अच्छा आपण ब्लॉगिंग करतोय नाही का. तर ते त्याचं काही झालंच नाही पुढे. तर या वेळेला अगदी आम्ही मनावर घेतलेलं आहे की ठीक आहे, आपण हे एक एक्सप्लोर करून बघूया की आपण जे काही ट्रिप्स वगैरे करतो, जी काही मज्जा मस्ती करतो ती खरं तर लोकांना दाखवली पाहिजे. करेक्ट. हा, आणि छान एंटरटेनिंग व्हिडिओज त्यातनं तयार झाली पाहिजेत. तर ते करण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे आणि आमची अशी इच्छा आहे की तो प्रयत्न तुम्हाला भयंकर आवडावा वगैरे वगैरे. हे मी फॉर्मल झोन मध्ये फार जातोय. फॉर्मल तर जाऊच दे, पण मी खूप इन्फॉर्मल झोन मध्ये तुम्हाला सांगते की हे सगळं आम्ही करतोय कारण तुम्ही आम्हाला सांगितलंय. बरोबर, तुम्ही आम्हाला इतके वर्ष सांगताय की तुम्ही हे सुरू करा सुरू करा सुरू करा. ते आता आम्ही फायनली ऐकतोय आणि सुरू करतोय. तर तुम्हाला जरासा सपोर्ट करावा लागेल, जरासा आम्हाला झेलावं लागेल, कारण या अख्ख्या जर्नीमध्ये माती खाणं हा प्रकार खूपदा होणार आहे. तर कारण माहिती नाहीये काय करायचं, कसं करायचं. नाही, मी तुम्हाला कुठे गंमत सांगतो. करायचं. आम्ही आता मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. हा, सो ऑस्ट्रियाला आम्ही म्हटलं ते हॉलस्टार्ट नावाच्या गावात आपण चाललोय, तर ना आपण ना याचा असा एक भारी असा ब्लॉग करूया, कडाक मस्त. ब्लॉग वगैरे बनवूया आणि लोकांना दाखवूया की हॉलस्टार्ट कसं असतं ते. तर ते हॉल स्टार्टला आम्ही केलं सगळं, पण हॉल एंडला आम्ही विसरून गेलो होतो की विसरून गेलो. अरे आपल्याला व्हिडिओ पण बनवायचा आणि होता. तो जो एक व्हिडिओ आहे तो आता आम्ही दाखवू तुम्हाला. तो पण इतका फनी आहे ना की म्हणजे त्याचं काही आम्ही काय बोलतोय, आम्ही काय करतोय नाही दाखवणार तो व्हिडिओ. याच्यात सुरुवातीला आम्ही किती वाईट व्लॉगर्स आहोत हे आम्हाला तुम्हाला नाही दाखवायचंय. तर नाही त्यांना पण कळलं पाहिजे ना व्हॉट आर दे गेटिंग इन टू. हा. पण प्लीज ते बघून असं हे नका करू हा की ह्यांना तर काहीच जमत नाही. आम्ही करू, प्रयत्न करू. हॅलो. सो आम्ही निघालोय साल्झबर्ग वरून हॉलस्टार्टला आणि फारच मस्त ट्रेनिंग. हे आम्ही पहिल्यांदा करतोय त्यामुळे कळत नाही कसं काय बोलायचं. तर आम्हाला आमचं चॅनल, आमचं युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, ज्या चॅनलचं नाव आहे द टायनी पॅन्डा. तर टायनी पॅन्डा का ह्याचं खूप म्हणजे हे नावच खूप सेल्फ एक्सप्लेनेटोरी आहे. कारण तुम्ही आम्हाला असंच ओळखता सुरुवातीपासून. म्हणजे अगदी आमचा लग्नावरून आठवलं, आज आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. सो आम्हाला तुम्ही हेच गिफ्ट देणार आहात की लग्नावरून आठवलं. ऐक ना, मला विश केलंच ऐक. नाही Happy अजूनपर्यंत. anniversary. हा? Happy लग्नावरून anniversary. आठवलं की तो अरे मुद्दा आमची नाहीये. अॅनिव्हर्सरी पण आहे, हे बघ, आपण विश हेच करूया करतो, आपण नवऱ्याला. हेच करतो, आपण व्लॉग Okay. करतोय आता, हे सगळं नाही करायचंय. तर आपल्या अॅनिव्हर्सरी निमित्त आपल्याला गिफ्ट म्हणून त्यांनी काय करायचंय, लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. तर मी काय बोलतो ते मी विसरले. कम्प्लीट कायमच विसरत असतेस. सांगण्याचा मुद्दा हा आहे की काहीतरी नवीन प्रयत्न करतोय. आम्ही खूप ठिकाणी फिरतो आणि याही वर्षी आम्ही अजून जास्त ठिकाणी फिरायला जाणार आहोत, अजून जास्त मज्जा मस्ती करणार आहोत आणि एक फार स्पेशल आमच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे जे आम्ही हे दोघांनी सांगायचं मिळून. आहे का?
हा, पण ते असे हिंट देऊन ठेवूया. एक स्पेशल अच्छा. काहीतरी आम्ही हा. करू पाहतोय, ज्याच्याबद्दलही आम्हाला तुम्हाला सांगायचंय. तर हम्म. त्याबद्दल तर नंतर सांगूच. आरामात. हा. पहिल्यांदा आम्ही आत्ता आलो आहोत पेंचच्या जंगलामध्ये. म्हणजे ज्या जंगल सफारीज आम्ही सतत करत असतो, तर आम्ही म्हटलं इथून आपण सुरुवात करूया, कारण आमची फिरण्याला इथून सुरुवात करेक्ट. झालेली आहे. म्हणजे जंगल सफारीज करताना हे पहिलं जंगल आहे जे आम्ही फिरलोय. त्याच्यामुळे या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही इकडेच आलोय. आणि आमची एक अजून एक म्हणजे तुम्हाला आता माहिती असेलच, आम्ही प्रत्येक अॅनिव्हर्सरीला आमच्या जंगलमध्येच जातो. करेक्ट. वेगवेगळ्या जंगलांमध्ये आम्ही फिरतो, मजा मस्ती करतो, कारण आता ते एक रिच्युअल झालंय. सो असं अजून बरेच ट्रिपा होणार आहेत या वर्षात. त्या ट्रिपांना तुम्ही पण या आमच्या बरोबर, बघा आम्ही काय काय करतोय. सो पेंचच्या जंगलातला पहिला व्हिडिओ आम्ही येत्या काही दिवसातच, आता त्याच्यावरनं शूट करणं चाललंय. प्रॉब्लेम हा झालाय की पेंचच्या जंगलात म्हणजे आता कुठल्याही जंगलात जंगलांमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाहीये. त्यामुळे मोबाईलवर काहीच शूट करता येत नाही. तर आमच्याकडे एक हँडीकॅम आहे ज्याच्यावर आम्ही शूट करतोय. एक इन्स्टा 360 हा कॅमेरा आहे ज्याच्यावर पण आम्ही शूट करतोय. गेटच्या बाहेरचं सगळं आम्ही मोबाईलवर करतोय, आतमधलं सगळं हँडीकॅम आणि इन्स्टावर करतोय, आणि एक DSLR आहे त्याच्यावर करतोय. तर आम्ही हे सगळं करून पाहतोय की हे कसं दिसेल, कसं वाटेल. तर त्याचा पहिला व्हिडिओ लवकरच आम्ही युट्यूबवर या चॅनलवर टाकणार आहोत. पण हा ऑफिशियली आमचा पहिला व्हिडिओ आहे युट्यूबवरचा. ये कॉंग्रॅच्युलेशन. ये याला मिलियन्स ऑफ लाईक्स आणि व्ह्यूज वगैरे येऊन जाऊ द्या की पुढे टाकायची गरजच नाही वाटणार. तर हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग करतोय, आणि याची आम्ही नक्की काळजी घेऊ की कुठलाही व्हिडिओ पाहताना तुम्ही बोर होणार नाही किंवा क्लिशे वाटणार नाही किंवा वॉनबी वाटणार नाही. हे आम्ही काही करणार नाही. आम्ही जी खरंच जेन्युइनली जी धमाल करतो, आम्ही जे काही हा. एक्सप्लोअर करतो, ते आम्ही तुम्हाला समजावून सुद्धा सांगू की आम्ही इथे का आलोय, या जागेचं महत्व काय आहे. पण ते अगदीच इन्फॉर्मेटिव्ह वगैरे न बनवता आम्ही छान इंटरेस्टिंग काहीतरी जेवढं तयार रॉ करू. आणि जेवढं काय म्हणतात इन्फॉर्मल शक्य आहे तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत हे ठेवायचं. आत्ताच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करा. बिकॉज वी ब्रिंग टू यू द टायनी Stand-up. लेट्स गो. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. काही गोड खायचं, गोड कट करतो. बाय.